केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर झालाय। या अहवालामध्ये लाडकी बहीण सारख्या योजनांवर ताशेरे ओढले गेलेत। राज्यांवर महसुली तुटीचा बोजा वाढत असल्याचं निरीक्षण सर्वेक्षण अहवालामध्ये नोंदवलं गेलंय। लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे महाराष्ट्र महसुली तुटीमध्ये गेल्याचं या अहवालामध्ये नोंदवण्यात आलंय। तसंच महिला कामगारांच्या श्रमशक्तीमधील सहभागावर नकारात्मक परिणाम झाल्याचं सुद्धा निरीक्षण या अहवालात नोंदवलं गेलंय। असं वाटतंय का की आता लाडकी बहीण गुंडाळली बघा महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अत्यंत ढासळली, अत्यंत कोसळली आहे, जमीनदोस्त झालेली आहे आणि लोकप्रिय योजनांच्या नावाखाली राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सरकारी तिजोरीची लूट महाराष्ट्राचं अर्थव्यवस्था रसातळाला घेऊन जावं, एवढंच मी सांगेन। आज राज्य दिवाळखोरीकडे निघालं काय, वाट लागली काय? यांना खुर्ची महत्वाची आहे। महाराष्ट्रातील जनतेची मतं मिळवण्यासाठी त्यांना माहित आहे की शॉर्ट मेमोरीवाले लोक आहेत। आपण 10,000 देऊ, 5,000 देऊ, बिहारमध्ये 15,000 दिलेत, मतं घेतलीत आणि सत्तेवर बसलेत। इथे सुद्धा लाडकी बहीण आणत असताना त्याचा विचार लाडकी बहिणीचा करत असताना राज्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्याची आवश्यकता होती, रिसोर्सेस वाढवण्याची आवश्यकता होती, पण ते काही केलं नाही। त्यामुळे राज्याची वाट लागली। अनेक अशा योजना आहेत, पुन्हा कर्ज काढलं जात आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने।